आजच्या या परभणी जिल्ह्यामध्ये विविध नॅशनल हायवेचे लोकार्पण सोहळा आणि काही कामाची सुरुवात यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री आपल्या देशाचे नेते आणि ज्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून संपूर्ण विश्वामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे ते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब, उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे सर्व अधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, आजचा दिवस हा परभणीसाठी सुवर्ण अक्षरामध्ये लिहावा अशा प्रकारचा दिवस आहे। एक रस्त्याचं जाळं परभणीमध्ये विकसित करण्यासाठी आदरणीय नितीनजी गडकरी साहेब परभणीमध्ये आलेले आहेत। तसं पाहायला गेलं तर गडकरी साहेब, आमचं परभणी जिल्हा हा ब्लॅक कॉटन सॉइल आहे, चारी बाजून नद्यानंच वेढलेला हा जिल्हा आहे आणि ब्लॅक कॉटन सॉइल असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे कामं सातत्यानं आम्हाला करावं लागतात, सातत्याने त्याच्यावर खड्डे पडले जातात। त्यामुळं आपण हा जिल्हा रस्तेमय करावा यासाठी आज आपण परभणीमध्ये आलेला आहोत। अनेक इन्फ्रास्ट्रक्चर विकसित झालं तर निश्चितच तो जिल्हा, तो राज्य आणि तो देश सुद्धा आर्थिक महासत्ता बनल्याशिवाय राहत नाही। म्हणून आपण ही नाडी ओळखलेली आहे। म्हणून देशात तुम्ही पाहिलं असेल कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत ना भूतो न भविष्य असे रस्त्याचे कामं झालेले आहेत। मला वाटत नाही की याआधी यानंतर सुद्धा अशा प्रकारचे सक्षम मंत्री या देशाला लाभलेत म्हणून आपल्यापासून निश्चितच युवकांनी सुद्धा प्रेरणा घेतली पाहिजे आणि नवीन नवीन संशोधन आपल्याकडनं शिकलं पाहिजे। आत्ता जसं आपण चर्चा केली, ड्रोन टेक्नॉलॉजी, सोलर एनर्जी, एनर्जी कन्व्हर्जन कसं झालं पाहिजे, ग्रीन एनर्जीचं निर्मिती कशी झाली पाहिजे, हायड्रोजन एनर्जीवर आपण जोर दिलेला आहे। असे अनेक प्रकार आहेत जे की युवकांमध्ये किंवा आमच्या ऐकण्याच्या पलीकडल्या काही गोष्टी आहेत जी की टेक्नॉलॉजी तुम्ही या देशात आणलेली आहे। आणि मला असं वाटतं की काही काळानंतर 5-10 वर्षानंतर भारत देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर, भारत देशाचे रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचं संपूर्ण श्रेय सन्मान्य मंत्री महोदयांना जाते। महाराष्ट्राचे सुपुत्र असल्यामुळं त्यांचं विशेष लक्ष महाराष्ट्रावर आहे। म्हणून आमच्या परभणीच्या सुद्धा काही मागण्या आहेत। परभणी कृषी विद्यापीठातून एक बायपास झाला पाहिजे, शहरातून एक अंडरब्रिज झालं पाहिजे साहेब आमच्या, किंवा आमचा जो रेल्वे स्टेशनच्या पुढचा एक ब्रिज आहे, ओव्हरब्रिज, त्याला तिकडून एखादा अशी त्या रोड केला तर निश्चितच आमचं भीमनगर असेल, गौतम नगर असेल, या साईडला जे 50,000 वस्ती राहती त्यांना सुद्धा या जायला चांगल्या प्रकारची व्यवस्था होईल। तशा प्रकारचं पत्रही मी आपल्याला देतो आणि परभणी जिल्ह्यावर आपलं विशेष लक्ष आहे। निश्चित या काळानंतर सुद्धा आपण परभणी जिल्ह्याला एक झुकतं माप देताल एवढंच या निमित्तानं अपेक्षा करतो। परत एकदा आपल्याला दीर्घ आयुष्य लावो, आपल्या हातून अशाच प्रकारची देशाची सेवा घडो आणि युवकांना आपल्यापासून अशाच प्रकारची प्रेरणा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। धन्यवाद माननीय आमदार साहेब। यानंतर मी पुढच्या आमदार महोदयांना इथे निमंत्रित करेन ज्यांनी आजच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं। जिंतूरच्या माननीय आमदार मेघनाताई बोर्डीकर, मी आपणाला विनंती करते आजच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। परभणी जिल्ह्यातील नॅशनल हायवेच्या उद्घाटनानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री, इन्फ्रामॅन आदरणीय गडकरी साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय संजयजी जाधव साहेब, या परभणी विधानसभेचे आमदार राहुलजी पाटील, विपलवजी बजोरिया, आदरणीय वरपुडकर साहेब, आदरणीय गुट्टे साहेब, या ठिकाणी उपस्थित आदरणीय बोर्डीकर साहेब, आदरणीय मोहनभाऊ फड, सुरेशदादा देशमुख, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने जमलेले गडकरी साहेबांना खास करून ऐकण्यासाठी आलेले सर्व माझे परभणी जिल्ह्यातील वासी साहेब, आपण आज ज्या
3 रस्त्यांच्या भूमिपूजनाचा कोनशिला अनावराचा कार्यक्रम या ठिकाणी आत्ताच संपन्न झाला. आपण त्याचं उद्घाटन केलं. मी आमच्या ह्या संतांच्या भूमीमध्ये आणि आमच्या परभणी वासियांच्या कडनं आपलं मनापासून आभार मानते, आपलं धन्यवाद मानते की दुर्दैवाने महाराष्ट्राचा मध्यस्थानी असलेला आमचा हा जिल्हा, पण आपण भारतामध्ये जे रस्त्यांचं सुंदर असं जाळं निर्माण केलं, प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत दर्जेदार रस्ते आपण नेऊन पोहोचवले. लोक महाराष्ट्राचे म्हणत की युतीच्या सरकारमध्ये आपण बांधकाम मंत्री असताना लालपरी गावाखेड्यापर्यंत वाडी वस्त्यांपर्यंत पोहोचली तर ती गडकरी साहेबांमुळे पोहोचली. साहेब, आम्ही लहान असताना मुंबई पुणे कधी प्रवास करायचो, एखादा काही ॲक्सिडेंट झाला छोटा मोठा तर 12 तास लागतील का 24 तास याची गॅरंटी नसायची. परंतु आपण युती सरकारमध्ये शाळेमध्ये असताना ते आम्हाला एक मोठं कुतूहल होतं की पुणे मुंबईचा एक्सप्रेसवे जो बनला, जी मोठी मोठी मशिनरीज त्या एक्सप्रेसवेसाठी आणली, ती भारतात एक कुतूहल होती आणि तो रस्ता भारतवासियांसाठी कुतूहल होता. आजही तो रस्ता एकदम दर्जेदार आहे. आज भारत देशातील देशवासियांना तर आपल्याकडनं खूप अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा आपण त्याच पद्धतीने पूर्ण करताय, त्याच गतीने पूर्ण करताय. परंतु आज रेकॉर्ड ब्रेक स्पीडने की प्रत्येक जगातल्या प्रत्येक बलाढ्य देशाने नोंद घ्यावी अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये रस्त्यांचं जाळं उभं राहत आहे. साहेब, आपण ज्या 3 कामांचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्या काही आमच्या ह्या रस्त्यांवरच्या अडचणी, ह्या DLP पिरियड पूर्ण न झाल्यामुळे, जसं की माझ्या मतदारसंघामध्ये जिंतूर औंढा शिरड शहापूर ह्या रस्त्याचं आपण आज उद्घाटन केलेलं आहे. 752 आय हा रस्ता आहे, पण वाटूर फाटा ते चारठाणा हा 22 किलोमीटरची लांबी अजूनही सुधारणा बाकी आहे. ती पण आपण ह्याच कामासोबत मंजूर करावी अशी विनंती मी आपल्याला या ठिकाणून करते. साहेब, देवगाव फाटा सेलू पाथरी हा 12 किलोमीटरचा रस्त्याचं उद्घाटन आपण आत्ता केलं, पण देवगाव फाटा सेलू पाथरी सोनपेठ इंजेगाव ह्या रस्त्याचीही मागणी आमच्या जिल्हावासियांची अनेक वर्षांपासूनची आहे. तो सुद्धा उर्वरित 55 किलोमीटरचा रस्ता सुद्धा ह्या वेळेस घ्यावा ही विनंती मी आपल्या या ठिकाणी करते. एक रिंग रोड आमच्या परभणी शहरवासियांसाठी आपण दिलाय, पारवा परभणी असोला. आणखीन एक रिंग रोड जो ह्या विद्यापीठातून जाईल आणि शहरामधली वाहतूक कमी होईल याची मागणी मी आपल्याला या ठिकाणी करते. साहेब, त्याचबरोबर परभणी शहरामध्ये मुख्य रस्ता जो विसावा फाटा ते परभणी शहर आणि इकडे वसमत रोड पर्यंतचा रस्ता सुद्धा हा त्याचा दर्जा उंचावला जावा आणि तो सुद्धा चौपदरीकरण व्हावा ह्याची सुद्धा मागणी मी आज या ठिकाणी आपल्याला करते. साहेब, आपण जे रस्ते बांधताय, ज्या स्पीडने रस्ते बांधताय, तो एक कुतूहलाचा विषय झालेला आहे. साहेब, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे आपल्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न बघतायत, ते इकॉनॉमीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता म्हणजे आपण जे महामार्ग देशामध्ये अनेक ठिकाणी बनवताय, देशाच्या कानाकाना कोपऱ्यापर्यंत घेऊन जाताय, हे रस्ते सुद्धा त्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा एक नेऊन पोहोचवण्याचं माध्यम आहे असं आम्हा सगळ्यांना वाटते. देशाचे तरुण आज 10वी 11वीची मुलं सुद्धा आपल्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघताय आणि अमेरिकेसोबत स्पर्धा कर आपला देश निश्चितच काही वर्षामध्ये करेल किंवा आता सुद्धा अमेरिकेच्या पुढे आपल्या देशाच्या रस्त्याची बांधणी चालू आहे असं त्यांमध्ये कुतूहल आहे. साहेब, न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचे अभूतपूर्व विकास हा आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आपण केलेला आहे. सबका साथ सबका विकास ह्या ब्रीद वाक्यावर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मागच्या 8 वर्षांपासून 9 वर्षांपासून काम करताय आणि त्यांच्यासोबतच आपण सर्वजण, मग राज्य सरकार सुद्धा आता ह्या 6 महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलण्याचं काम आपण करत आहे. देश लक्षात ठेवेल, ज्यावेळी देशाला शाश्वत विकासाची गरज होती तेव्हा एक महान व्यक्ती अतिशय शांतपणे देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलण्याचं काम करत होता. आपल्या ध्येयनिष्ठेला आणि कर्तृत्वाला पुन्हा एकदा वंदन करते आणि आपण परभणी जिल्ह्याबद्दल
तमाम जनतेच्या वतीने परभणी जिल्ह्यात जे काही आज दिलेलं आहे आणि आणखी आम्ही ज्या आपल्याकडे मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या मान्य कराल आणि आमच्या परभणीला उपहासात्मक म्हणलं जातं साहेब, जगात जर्मनी आणि भारतात परभणी, पण जर्मनी सारखे रस्ते केवळ आपणच आमच्या परभणीला दाखवू शकाल ही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. मनापासून धन्यवाद माननीय आमदार मेघनाताई. यानंतर पुढच्या मनोगतासाठी मी इथे निमंत्रित करते पुढच्या आमदार महोदयांना. गंगाखेडचे माननीय आमदार श्री रत्नाकर गुट्टे साहेब, आपणाला विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. विविध रस्त्याच्या विकास कामाचे लोकार्पण सोहळा आणि रस्त्याच्या भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे, प्रमुख उपस्थित मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी मुख्य आकर्षित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, देशाचे मार्गदर्शक आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं जोपासणारे लोकनेते, सर्व पक्षामध्ये आपल्या कर्तृत्वाने मानाचे स्थान निर्माण केलेले देशाचे रस्ते व जहाज बांधणी मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब आणि उपस्थित आपण सर्वजण शेतकरी बांधव आणि मित्रांनो, या स्टेजवर उपस्थित असलेले आमच्या परभणीचे खासदार जाधव साहेब, तसेच मेघनाताई बोर्डीकर साहेब, वरपुडकर साहेब, राहुल पाटील साहेब, विपुल बजुरिया साहेब आणि सर्व सन्माननीय स्टेज. खरं पाहिलं म्हणजे मी इथं 2 मिनटं बोलण्यासाठी उभा आहे. साहेबांनी रस्त्याच्या बाबतीत हे जगाला सर्व माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे की रस्त्याच्या बाबतीत काय काय केलं, कुठे कुठे केलं, देशामध्ये कसा रस्त्याच्या बाबतीत जाळं विणलेलं आहे. पण खरं पाहिलं म्हणजे साहेबाचं या रस्त्यावरच नसून आज साखरखान्याला जर जीवदान मिळालं असेल तर फक्त आणि फक्त म्हणजे गडकरी साहेबांना मिळालेलं आहे. कारण पहिलं 10% इथेनॉल पेट्रोलमध्ये आपल्याला परमिशन मिळालं आणि आता ते मला वाटतं साहेबामुळे 20% आता आपण जवळजवळ इथेनॉल पेट्रोलमध्ये करतोय. आणि यामुळे देशाचा फायदा किती होतो, पेट्रोल आयात किती कमी होते, यावर जर हिशोब किताब जर केला तर ते साहेब चांगल्या त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगतील. आणि बायोडिझेल असेल आणि अनेक आता कारखान्यामध्ये तर म्हणजे त्यांच्याकडे जर बसलं, मी जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा कारखान्याच्या बाबतीत वेगवेगळं म्हणजे त्यांनी आता गॅस पण तयार करण्यासाठी त्यांनी सगळं बरं म्हणजे केलेलं आहे. आणि त्याही बाबतीत आपण मिथेन गॅस असेल म्हणजे अनेक मला नावं सांगता येणार नाहीत, मी त्यातलाच असून मला नावं सांगता येणार नाहीत, एवढं कारखान्याच्या बाबतीत साहेबांनी विचार केलेला आहे. आणि खरंच साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आता आम्ही साहेबांना आतमध्ये भेटल्याच्या नंतर गोदावरी पुलाच्या बाबतीत साहेबांशी बोललं झालं आणि सर्वांनी आम्ही विनंती केली आणि गोदावरी पुलावर नवीन पूल करण्याचं त्यांनी आता घोषित करतो असं म्हणजे नवीन रस्ता घ्यायला सांगितलेला आहे त्यांनी. तसेच गंगाखेड येथे क्रॉसिंग गेट क्रमांक 17 आता एज्युकेटिव्हर आता पत्र देत आहेत, साहेबांना पत्र दिल्या त्या 17 नंबरची बी साहेब घोषणा करणार आहेत आणि ते पत्र आता आम्ही ताबडतोब देणार आहोत. आणि गंगाखेड शहराकरता म्हणजे बायपास रोड आम्हाला बिलकुल नाही आहे आणि गंगाखेडची शहरामधून रस्ता जात असल्यानं ॲक्सिडेंटचं खूप जास्त होत आहेत. आणि जवळजवळ रेल्वे पट्टीपासून वर कमीत कमी 30-35 हजार आणि खाली 30-35 हजार म्हणजे जवळजवळ 60-70 हजार लोकांचा गंगाखेड म्हणजे तालुका म्हणजे शहर झालेला आहे. आणि त्यामुळे बायपास रस्ता फार गरजेचा आहे आणि त्यामुळे बायपास रस्ता करावा असं मी विनंती करतो साहेबांना. आणि बायपास रस्त्याची पण आपण घोषणा करावी ही नम्र म्हणून विनंती करतो. तसेच आमचा आता गंगाखेड ते परळी झाला, परभणी गंगाखेड झाला आणि तिकडनं लातूर मार्ग पण होतोय. आणि फक्त आता थोडासा 42 किलोमीटरचा रस्ता उरलेला आहे, फक्त गंगाखेड आणि लोहा हाही रस्ता आपण आता घोषणा करावी अशी नम्रपणाने विनंती करतो. आणि मला इथं बोलायची संधी दिली, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराज. आपण सगळे अनुभवतो आहोत विविध भागातली आमदार मंडळी आपापल्या भागातल्या रस्त्यांसाठी साहेबांकडे मागणी करतायत आणि त्या प्रत्येक रस्त्याच्या मागणीबरोबर तुमच्याकडनं उत्स्फूर्त टाळ्या येत आहेत.
त्यामुळे रस्त्याची आवश्यकता, चांगल्या रस्त्यांची आवश्यकता ही गडकरी साहेबांपर्यंत पोहोचतीये. यानंतर मी निमंत्रित करेन माननीय खासदार साहेबांना. संजय जाधव साहेब, मी आपणाला विनंती करेन, परभणीचे खासदार या नात्याने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. माननीय खासदार संजय जाधव साहेब. खासदारांच्या आधी माननीय आमदार साहेब बोलत आहेत, सुरेश वरपुडकर साहेब, आणि त्यानंतर आपण खासदार साहेबांच्या मनोगताकडे वळूया. भारताचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब आज परभणीच्या या तिन्ही रोडचं या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांचा पूर्ण आलेख आपल्या सगळ्या भाषणाच्या याच्यात आपण ठिकाणी सगळ्यांनी ऐकला. आपण या पूर्ण देशाच्या आणि परभणी जिल्ह्याच्या रोडचं प्रेझेंटेशनसुद्धा आपण या ठिकाणी बघितलं. परंतु पूर्ण देशामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारचं रस्त्याचं जाळं, हायवे जाळं, या ठिकाणी काही ठिकाणी 4-4 पदरीचं काम या ठिकाणी जर कोणी देशामध्ये घेतलं असेल तर फक्त नितीन गडकरी साहेबांनी घेतलं, कोणी आतापर्यंत घेतलेलं नाही. या मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात जर पॉप्युलर मंत्री सर्वसामान्य जनतेच्या मनात जर कोणी असेल ते फक्त नितीन गडकरी आहे, दुसरं कोणी नाही आहे. या संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी विचार करायला पाहिजे. आज मागच्या काही दिवसापूर्वी पवारसाहेबांसोबत नितीन गडकरी आमची बँकेची मीटिंग झाली आणि त्या बँकेच्या मीटिंगमध्ये त्यांचा अभ्यास फक्त रोडच्या संदर्भातच नाही, परंतु देशातल्या विविध प्रश्नावर सुद्धा आहे. सर्वात महत्त्वाचं, ज्या नागपूर शहरामध्ये ते राहतात त्या ठिकाणचे त्यांनी कारखाने काढले, पण तिथं ऊस नसताना सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचे कारखाने त्यांनी चालवले. त्यांचं अभिनंदनसुद्धा या ठिकाणी आपण करायला पाहिजे. देशामधल्या पेट्रोलच्या संदर्भामध्ये असलेली कमतरता, ही कमतरता आपण इथेनॉलमधून कशी भागू शकतो, अशा प्रकारचं त्यांनी बँकेच्या संदर्भामध्ये आपल्याला त्यांनी भाषण या ठिकाणी दिलेलं होतं. आमची मागणी आज एवढीच आहे की आज ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी काम केलेलं आहे, ज्या ठिकाणी परभणी जिल्ह्याच्या रस्त्याच्या संदर्भात आपण उद्घाटन करतायत, भूमिपूजन करतायत, आणि त्याचबरोबर आता महत्त्वाचा आमच्या पाथरी मतदारसंघात हा ब्लॅक कॉटन सॉईल आहे. चारी बाजूनं कारखाने आहेत आणि चारी बाजूनं ऊसाचे 5-5 कारखाने आहेत मतदारसंघात. 100% असलेला इरिगेशनचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये पूर्ण रस्त्याची खिळखिळ्याची पूर्ण परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून आता एक प्रपोजल आम्ही या ठिकाणी पाठवलं आहे. परळीपर्यंत हा नॅशनल हायवे आलेला आहे. पुढे आता सेलू ते देवगाव फाटा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे. पाथरीचा काही भाग आपण या ठिकाणी मंजूर झालेला आहे. पण 25.5 किलोमीटर इंजेगाव ते आपला पवनेर फाटा हा 25.5 किलोमीटरचा इतका बेकार परिस्थितीमध्ये आढळलेला आहे. आणि आज कालच ह्या लोकांनी पुष्कळचं जनआंदोलन या ठिकाणी केलं आहे. अनेक उपोषण त्या ठिकाणी झालेत. 4-5 मृत्यू त्या ठिकाणी आतापर्यंत या रस्त्यावर पडलेले आहेत. माझी सर्व विनंती आहे आज या ठिकाणी की हे प्रपोजल आपण या ठिकाणी साईन केलेलं आहे. पुढच्या वर्षी आपण असाच कार्यक्रम घेऊन राहिलेले सर्व रस्ते या ठिकाणी मंजूर करावेत, अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय वरपुडकर साहेब. यानंतर मी माननीय खासदार साहेबांना विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय खासदार श्री संजय जाधव साहेब. परभणी पारवा ते आसोला बायपास रोड, त्याचबरोबर जिंतूर ते शिरड शहापूर आणि सेलू ते पाथरी ह्या तिन्ही रोडच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित देशाचे मंत्री सन्माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब, व्यासपीठावर विराजमान आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब, आमदार मेघनाताई बोर्डीकर, आमदार रत्नाकरराव गुट्टे, आमदार सुरेशराव वरपुडकर, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर, आमदार विप्लव बजेरिया, त्याचबरोबर मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आचल गोयल साहेब मॅडम, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व परभणीतील नागरिक बंधू आणि भगिनींनो, प्रथम मी गडकरी साहेबांचं ह्या प्रभावती नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो.
तिन्ही रस्त्याच्या उद्घाटनाबरोबरच परभणी जिल्ह्यातल्या काही आणखीन महत्त्वाच्या रस्त्यांची मागणी आम्ही सगळ्यांनीच केलेल्या आहेत. त्यामध्ये विशेषतः मी गडकरी साहेबाला विनंती केली की बाबा आसोला, पारवा ते आसोला एक बायपास आमच्याकडे तुम्ही मंजूर केला आहे, त्याचं आज उद्घाटन होतं आहे. पण त्याचबरोबरीनं पारवापासून या गंगाखेड मार्गे जर पुन्हा आम्ही नांदेड रोडला मिळालो तर मला वाटतं की एक रिंग रोड तयार होईल आणि या शहरामधून होणारे छोटे मोठे अपघात, बाहेरून जाणारी वाहतूक, शहरातून जाणारी वाहतूक जर ती बंद झाली तर मला वाटतं की या रिंग रोडच्या माध्यमातून हा परभणीचा मोठ्या प्रमाणात कायापालट होईल असं मला या ठिकाणी वाटतं. दुसरी गोष्ट, चारठाण्यापर्यंत वाटूरपासून रस्त्याचं काम सँक्शन झालेलं आहे. आताचे चारठाण्यापासून जिंतूरपर्यंतचा 22 किलोमीटरचा रस्त्याचा एक प्रश्न मार्गी लागायचा राहिला, ते पण प्रस्तावित आहे. गडकरी साहेब बोलताना आता म्हणले की त्याला आपण मंजुरी घेतली. आमचे शेलार साहेब सी आहेत, त्यांनी सांगितले की तो प्रस्तावित आहे. त्याचबरोबर 548B जे पाथरी ते सोनपेठ मार्गे इंजेवाडी जाणारा रस्ता तो पण प्रस्तावितमध्ये आहेच. माझी दुसरी एक विनंती अशी होती की परभणी शहरामधून येणारा, पारव्यापासून आसोल्यापर्यंत जाणारा हा शहरातला जो मार्ग आहे साहेब, या शहरातल्या मार्गाला जर आपण दोन्ही बाजूनं ड्रेन करून ह्या रस्त्याची जर रुंदी वाढवली तर मला वाटतं की हे शहर जरा एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसल आणि ह्या शहरामध्ये होणारे अपघात, छोटे मोठे अपघात हे टळतील. त्यासाठी ह्याला एकदा तुम्ही आपण मान्यता द्यावी अशा स्वरूपाची विनंती करतो. गोदावरी नदीवर हा नॅशनल हायवे आहे गंगाखेड ते परभणी, आणि ह्या नॅशनल हायवेवर जुना पूल आहे. ते जर पूल जर आपण मोठा पूल जर दिला, नवीन पूल जर त्या ठिकाणी सँक्शन केला तर ह्या ठिकाणची जे कायमची कीड निघून जाईल. आणि गंगाखेडला बायपासचा एक विषय गुटे साहेबांनी मांडला आहे, तो बायपास एक पूर्ण जर केला तर मला वाटतं की गंगाखेडकरांची बरीचशी ही समस्या पूर्ण होईल. त्याचबरोबर एक रस्ता आणखीन आपल्याकडं ब्रिज आहे, जे NH जोडणारा रेल्वे ब्रिज आहे. तो NH रेल्वे ब्रिज जर गंगाखेडचा पूर्ण केला तर मला वाटतं की गंगाखेडमधल्या बऱ्याचशा समस्या हल होतील आणि आपल्याकडून एक चांगलं काम झाल्याची पावती ही जगभर, देशभर आपल्याला या ठिकाणी कौतुकाने लोक बोलत आहेत. साहेब, मी आपल्या बाबतीमध्ये तुम्ही समोर आहात म्हणून म्हणणार नाही, पण मी ह्या देशाच्या संसदेमध्ये मागची 5 वर्ष आणि हे 5 वर्ष बघतोय. पण देशामध्ये ह्या एकच मंत्री असा आहे की ज्या मंत्र्याला सर्व पक्षाचे खासदार एक मुखानं पाठिंबा देतात, ते म्हणजे नितीन गडकरी आहेत. कधीही कोणाला नाही म्हणणारे आणि जी खरी गरज आहे लोकांची ती गरज पूर्ण करण्याची क्षमता असणारा उदार अंतकरणवादी नेता जर कोण असेल तर ते नितीन गडकरी साहेब आहेत असं या ठिकाणी आवर्जून सांगेन. मी गडकरी साहेबाच्या बाबतीत एवढंच म्हणेन, संत तुकाराम महाराज म्हणले की शुद्ध बीजाच्या पोटी फळे रसाळ गोमटी. या उक्तीप्रमाणे गडकरी साहेब, तुमचे आईवडील तुम्हाला जन्म देऊन धन्य झालेत. मी आपल्याला ह्या ठिकाणी खूप खूप उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ह्या भागामध्ये अनेक छोटे मोठे रस्ते आहेत. या ठिकाणी ब्लॅक सॉईल तर आहेच, पण त्या ब्लॅक सॉईलच्या बरोबरीनं वाळूचा मोठा धंदा आहे. कारण या ठिकाणी नद्या भरपूर असल्यामुळं वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होतो. कॅपॅसिटीपेक्षा जास्त मोठ्या मोठ्या हायवा ह्या ठिकाणी वाळूच्या ह्या रोडवरून चालवल्या जातात. आणि किती जरी चांगले रस्ते झाले तर हे वाळूवाले ते रस्ते 6 महिन्याच्या हात आहे का नाही अशा स्वरूपाची परिस्थिती करून टाकतात. आता तुम्ही पहिला मंजूर केलेला 2017चा रस्ता जे कोला ते नसरतपूर, ते हा रस्ता आजही पूर्ण झाला नाही साहेब. मी एकदा तुम्हाला मंत्रालयात भेटलो की साहेब 130 लोक ह्या रस्त्यावर आतापर्यंत मेलेत, तरी देखील तो रस्ता काही पूर्ण होत नाही. कारण सबलेट करणाऱ्या एजन्स्या भरपूर झाल्यात. पहिल्या एकाने बिलोमध्ये जाऊन घेतलं, त्यानं सबलेट केला, ते रस्ता पूर्ण करण्यामध्ये त्यांनी त्याची डेडलाईन होती 17 ते 19, परंतु 21 पर्यंत पण तो रस्ता होऊ शकला नाही. आणि नंतर तो टेंडर त्याला डिस्क्वालिफाय करून नंतर रिकॉल केलं. आता रिकॉल करून पुन्हा आंध्रातला माणूस पुन्हा 30-32% बिलोमध्ये या ठिकाणी काम करतोय. आणखीनही कामाला ज्या पद्धतीनं गती मिळायला पाहिजे त्या पद्धतीनं आणखीन मिळालेली नाही. आणि म्हणून हे आंध्रा आणि गुजरातमधले काही गुत्तेदार 30-35 आता हे आपला पारवा ते आसोला हे बायपास ह्याच्यावर जवळजवळ 6 ते 7 साहेब मोठे मोठे ब्रिज आहेत आणि तो 32% बिलोनं तो काम करणार आहे. मला सांगा, जर 32% जर बिलो करणार असेल तर आमचे इंजिनियर लोक जे इस्टिमेट करणारे आहेत
ते मूर्ख आहेत का? मग गुत्तेदार ही स्पर्धा करून आमच्या ह्या परभणी जिल्ह्यातल्या रस्त्याचं वाटोळं करतायत असं मला कधी कधी वाटते. म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करून त्यांच्या कॉम्पिटिशन होऊ द्या, आम्हाला त्याच्याविषयी दुमत नाही. सरकारचे पैसे वाचत असतील तर वाचू द्या, पण रस्त्याचा दर्जा खालावता कामा नये, रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावे अशा स्वरूपाची विनंती आपल्याला मी या ठिकाणी या निमित्तानं करणार आहे. त्याचबरोबर एक रस्ता आमचा गंगाखेडमधला इसाद ते अहमदपूरला जोडणारा, मी पाटील आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWDचे त्यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणले आपण हायब्रिड ॲन्युमिटीमध्ये तो रस्ता घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही त्या रस्त्याची काही मागणी करू नका. आणि तो रस्ता पण या ठिकाणी होतोय हे आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. बरेचसे रस्ते आमचे ब्लॅक सॉईलमुळे खराब होतात. काही आम्ही CRF मधून सुद्धा काही रस्त्याची मागणी केली आहे, कारण त्या रस्त्याला 25-25 वर्षापासून साहेब एकदा रस्ता झालाय, पुन्हा त्या रस्त्याकडे बघितलंच नाही. राज्य सरकारची तेवढी कॅपॅसिटी नाहीये, पैसा देताना थोडा तुमच्यासारखं उदार अंतकरण राज्य सरकार दाखवत नाहीये. म्हणून थोडंसं तुमच्याकडून आम्हाला आशीर्वाद रूपी जर त्या रस्त्याला निधी मिळाला तर मला वाटतं आमच्या जिल्ह्याचं भाग्य उजळल. कारण मराठवाडा हा सगळ्यात मागासलेला भाग आणि त्यामध्ये परभणी जिल्हा हा तर त्याच्यापेक्षा पलीकडे गेलेला. म्हणायला जगात जर्मनी आणि भारतात परभणी आहे, परंतु आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून बघायचं जर झालं तर आम्ही सगळ्यात शेवटी आहोत. एवढं आपल्याला या ठिकाणी विनंती करतो साहेब की आपण जरा पुन्हा एकदा छोट्या मोठ्या ज्या काही आमच्या समस्या असतील ते तो सोडवण्यासाठी आपण मदत करताल अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा गडकरी साहेबांचं ह्या प्रभावती नगरीमध्ये अभिनंदन करतो. आपण ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा आम्हाला निधी देण्याची अपेक्षा ह्या ठिकाणी व्यक्त करतो. आज ह्या आपल्या समारोपाच्या भाषणामध्ये आपण काही रस्त्याची, काही ब्रिजची, काही रेल्वे पुलाची घोषणा करताल आणि आमचा जे काही रिंग रोड आहे अर्धा आपण मान्य केला, हे अर्धा जर केला तर दूध मिळाले दुधात साखर टाकल्यासारखं होईल असं या ठिकाणी या निमित्तानं म्हणतो. आणि या ठिकाणी आयोजकांना मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक आभार माननीय खासदार साहेब. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये रस्ते विकासाचा अमृत कुंभ ज्या शुभ हातांनी आज परभणीत आलेला आहे त्यांना आता आपण इथे निमंत्रित करूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, मी आपणाला विनंती करते, आजच्या निमित्ताने आपलं मनोगत आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही सारेजण उत्सुक आहोत. माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी. परभणी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार माननीय संजय जाधव, माननीय आमदार श्री विप्लव बाजोरिया, माननीय आमदार श्री डॉक्टर राहुल पाटील, माननीय आमदार श्री सुरेश वरपुडकर, माननीय आमदार श्री मेघनाताई बोर्डीकर, माननीय आमदार माननीय श्री रत्नाकर गुट्टे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, माजी आमदार मोहन फड, डॉक्टर विद्या चौधरी, माननीय नगराध्यक्ष आनंद भरोसे, सुभाष कदम, जिल्हाधिकारी अंचल गोयल, त्याचप्रमाणे मंचावरील सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, साधारणतः 1995 साली मी महाराष्ट्राच्या भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये बांधकाम मंत्री होतो आणि त्यावेळी परभणीमध्ये आज मी जेव्हा हेलिकॉप्टरमधून बघितलं रेल्वे स्टेशनच्या जवळ जो नवीन ROB बनला होता त्याचं उद्घाटन करण्याकरता परभणीला आलो होतो. परभणीमध्ये बऱ्याच वेळा येण्याची मला संधी मिळाली. एकदा कृषी विद्यापीठात पण मी गेलो होतो, डॉक्टर माई ज्यावेळी व्हाईस चान्सलर होते. आज बऱ्याच दिवसांनी मला येण्याची संधी मिळाली आणि अनेक जुन्या लोकांचं दर्शन घेण्याचं सौभाग्य मिळालं, याचा मला निश्चितपणे मनापासून आनंद आहे. परभणी जिल्ह्यामध्ये मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी केवळ 78 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग होता, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि जवळपास
277 किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाली. म्हणजे आता लांबी जी झाली आहे 355 किलोमीटर आहे. या 8 वर्षामध्ये 465 किलोमीटर लांबीमध्ये 2050 कोटी रुपयाची कामं मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी 12 कामे पूर्ण झालेली असून 11 कामे प्रगतीपथावर आहेत. काय कारण आहे मला माहिती नाही, पण परभणीमधल्या कामामध्ये कॉन्ट्रॅक्टर काही ढंगाचे येत नाहीत. सगळी कामं अर्धवट, क्वालिटी बरोबर नाही आणि त्याच्यातल्या अडचणी खूप आहेत. आत्ता जे खासदारांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे की ज्या ठिकाणी ब्लॅक कॉटन साईल असते तिथे डांबराचे रस्ते काही टिकत नाही. त्यामुळे मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना करील की यानंतर परभणी जिल्ह्यात जेवढे रस्ते बांधायचे असतील ते सिमेंट कॉन्क्रीटचेच बांधा, डांबराचे बांधू. कारण मी पण विदर्भातल्या त्या भागातून या भागात ब्लॅक कॉटन सॉईल आहे आणि डांबराचं आणि या पाण्याची दुश्मनी आहे आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मी या बाबतीत सूचना देईल. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते बिलो जाऊन काम घेतात. आता त्याला आम्ही काही करू शकत नाही कारण ते ओपन ई टेंडर आहे. परंतु जे टेंडर कामं करतात आणि ते व्यवस्थित करणे त्यांच्या तक्रारी करा, पण ब्लॅकमेल करण्याकरता तक्रारी नका. कारण जे लोक व्यवस्थित काम करत नाहीत त्यांना ठोकलंच पाहिजे. आणि मी आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयाची कामं केलेली आहे, पण एकही कॉन्ट्रॅक्टर माझ्या घरी कधी आला नाही. क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करू नका आणि पैसा जरूर कमवा, पण कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेल करून पैसा मिळवा मार्ग नाही. एवढीच पाहिजे माझी विनंती आहे. जे कॉन्ट्रॅक्टर होते, मी जे बोलतो आहे ते मी सगळ्या देशाकरता बोलतो आहे. चुकून माझी टोपी कोणाला फिट बसली तर गैरसमज करू नका. मला काही माहिती नाही इथलं काय आहे. इथल्या संदर्भात मी बोलत नाही आहे. एक गोष्ट खरी आहे की MSRDCची कामं आहे महाराष्ट्र सरकारच्या स्टेट पिडब्ल्यूला कामं दिली आहे. आत्ताच मी MSRDCच्या इंजिनियरला सांगितलं की मी MSRDCचा संस्थापक आहे आणि मुंबई पुणे रस्ता MSRDCने बांधला, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट MSRDCने बांधला, मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल MSRDCने बांधले आणि मी त्या संस्थेचा जन्मदाता आहे, संस्थापक सदस्य आहे. तर माझी विनंती आहे की क्वालिटीने काम करा. कॉन्ट्रॅक्टर जो बरोबर काम करत त्याला पुरं रगडून टाका, काही चिंता करू नका, कोणाचं ऐकू नका, पण कामं बरोबर झाली पाहिजे. आणि कामं न होण्याची कारणं जी आहेत त्याचे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही याचा गंभीरपणे विचार करा. परभणी बायपास ज्याचं आज आपण भूमिपूजन केलं त्याचं लँड एक्विजिशन 3 वर्षापासून सुरू आहे आणि 3 वर्ष लँड मिळवायला लागली. आपल्या देशामध्ये कोणी काम करा असं म्हणतच नाही, काम बंद करा, काम थांबवा, कामाला स्थगिती द्या, हेच लोक म्हणतात. आणि मग आपला देश जर पुढे झाला पाहिजे तर आपल्या जिल्ह्यात जर चांगली रस्ती झाली, चांगले सिंचन प्रकल्प झाले, 24 तास वीज मिळाली, शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली तर कशाला मागासले पण राहणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की तुमच्या जिल्ह्यात येण्याच्या आधीच मी स्वतःच सगळ्या कामाचा आढावा घेतला. काही लोक टर्मिनेट केले, आता काही पुनर्विवाह केले आहेत, आता नवीन आणलेत. आता आज मला कळलं की ज्यांच्याशी पुनर्विवाह केला ते जरा बरं काम करून आलं. त्यामुळे काही अडचणी आहे. आपण जर उद्या टर्मिनेट केलं तो कोर्टात जातो, कोर्टाने स्टे दिलं तर पुन्हा काम बंद होतं. कधी गोडी गुलाबीने, कधी नाराजीने काम करून घ्यावं लागतं, कारण काम होणं महत्त्वाचं आहे, जनतेला त्रास व्हायला नको. पण या जिल्ह्यातल्या ज्या कामामध्ये आपल्याला त्रास झालेला आहे त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि नक्कीच सगळीच कामं जी होती अडचणीची जवळपास मार्गी लागलेली आहे. मी इथे येण्याच्या आधी आमच्या अधिकाऱ्यांना पूर्ण चौकशी केली आहे
शेलार आहेत, चीफ इंजिनियर, चांगलं अधिकारी आहे. सगळे अधिकारी वाईट नाही आहे. त्यामुळे काम करणारे अधिकारी आहे आणि काही काम न करणारी आहे. जे काम न करणारे असतील त्यांच्यावर जरूर कारवाई केली पाहिजे. आणि म्हणून नक्कीच या सगळ्या कामाचा रिव्ह्यू करून ही कामं चांगली होतील. आज परभणी बाह्य वळण रस्ता जो आहे तो कॉन्क्रीटचा आहे, तो आता बिटुमिनचा नाही आहे जाधव साहेब. त्यामुळे हा रस्ता नक्कीच मजबूत आणि चांगला होईल. 500 कोटी रुपयाचा आहे. आणि आत्ताच माझ्याकडे मेघनाताईंनी, आपल्या आमदारांनी, खासदार साहेबांनी मागणी केली की दुसरा बाह्य वळण रस्ता, आणि आपले कृषी विद्यापीठाच्या ह्याच्यात आहेत, त्यांनी पण सांगितलं आम्ही जागा देतो. आता व्हाईस चान्सलर बसले आहेत. आणि त्याचा तुमचा एक फायदा आहे व्ही.सी. साहेब, रस्ता गेला की दोन्ही बाजूच्या किमती एकदम वाढणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो तुम्ही याचा नीट उपयोग केला तर. मी आजच अधिकाऱ्यांना सूचना केली आहे की पुढच्या बाह्य वळणाचंही ताबडतोब काम सुरू करा, त्याचा अभ्यास करा, DPR करा. आणि ज्यांनी आज माझ्याकडे मागणी केली त्यांची जबाबदारी आहे की मला 6 महिन्यामध्ये लँड एक्विजिशन करून ते मिळवून द्या. जी शासनाची जागा आहे ती फुकट द्या आणि जी प्रायव्हेट जागा आहे त्याचं मी कॉम्पेन्सेशन देईल. आणि तुम्ही एवढं केलं तर हा रस्ता लगेच मी वर्षभराच्या आत तुम्हाला नक्की याचं काम सुरू करून देईल. आणि ह्याच्यामुळे हे दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचा ट्रॅफिक जर परभणी शहराच्या बाहेर गेला तर नक्कीच तुम्हाला याचा इंधनाची बचत होईल आणि शहरातून त्रास देखील कमी होईल. जिंतूर ते शिरड शहापूर जो रस्ता आहे 2 लेन पेव्ह शोल्डर, हाही कॉन्क्रीटचाच आहे, 450 कोटीचा आहे. हाही पण 1.5 वर्षात पूर्ण करण्याचा आपण सगळे प्रयत्न करूया. हिंगोली जिल्ह्यातलं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, नांदेड जिल्ह्यातला जगप्रसिद्ध गुरु गोविंद सिंग महाराज या गुरुद्वारास जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मला नक्कीच हा लवकरच आपण पूर्ण करूया. त्यानंतर पाथरी ते सेलू या रस्त्यामध्ये पण हाही कॉन्क्रीट रोड आहे, 12.5 किलोमीटर, 150 कोटीचा. आणि नक्कीच याचा कार्याचा आदेश परवानगी देण्यात येत आहे. हाही पण नक्कीच पूर्ण होईल. आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान साईबाबांचं जन्मस्थान पाथरीला आहे आणि पाथरी हे मराठवाड्यातलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या रस्त्यामुळे साईबाबांच्या जन्मस्थानाला जोडणारा रस्ता आहे, याचा मला अतिशय आनंद आहे की हे काम देखील पूर्ण होत आहे. मला विशेष रूपाने एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की रस्ते चांगले बनले तर विकासाची गती वाढते. अमेरिकन प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांचं प्रसिद्ध वाक्य मी नेहमी लोकांना सांगतो. त्यांनी असं म्हटलं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका धनवान आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले नाही झाले, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका धनवान झाली. आणि म्हणून अजून एक विनंती करीन की ज्यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही अतिशय पॉप्युलर योजना आहे. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा देशाचे प्रधानमंत्री होते आणि मी मुंबईमध्ये नुकताच बांधकाम विभागाचा मंत्री होतो आणि नंतर विधानमंडळात विरोधी पक्षनेता होतो, तेव्हा अटलजींनी मला दिल्लीत बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की तू प्रत्येक ग्रामपंचायतीला, गावाला जोडणाऱ्या, रस्ते जोडणारी योजना तयार कर आणि ती मला तयार करून द्या. माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार झाली. त्यावेळी मी फारच तरुण होतो, पण रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर, नाबार्डचे अध्यक्ष, एक्सपर्ट लोक होती. मी 6 महिने त्याच्यावर काम केलं आणि एक योजना तयार केली आणि ती वाजपेयीजींना मी सबमिट केली. 15 दिवसात डॉक्टर अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती होते, त्यांनी त्या योजनेची घोषणा केली. त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आणि ही योजना बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं. पण आता माझ्या लक्षात आलं आहे की परभणी जिल्ह्यात गावाला जोडणारे रस्ते देखील आता सिमेंट कॉन्क्रीटचे करा, कारण ब्लॅक कॉटन साईलमध्ये डांबर टिकत नाही. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की जुन्या रस्त्यावर 6 इंच किंवा 8 इंचाचं व्हाईट टॉपिंग जर केलं आणि कॉन्क्रीटचे रस्ते केले तर 25 वर्ष काही होत नाही. मी नागपूर शहरामध्ये 95 साली मंत्री असताना रस्ते बांधले. आमच्या शहरात तुम्ही फिरत मला गड्ड्यात दिसणार नाही, कारण एवढे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत की कुठेही गड्डा पडलेला नाही. त्यामुळे नक्कीच
कॉन्क्रीटचे रस्ते करणं या ठिकाणी ब्लॅक कॉटन सॉईलमुळे आवश्यक आहे. एक अजून महत्त्वाचा मुद्दा आहे की समृद्धी महामार्गाला या सगळ्या जिल्ह्यांनी जोडलं पाहिजे. कालच मी घोषणा केली की नांदेड ते पुणे हे 3.5 तासात होईल, नागपूर ते पुणे 4.5 तासात होईल. आता 24 तास लागतात आणि हे होत आहे. मी आत्ता एक हायवे बांधला दिल्ली टू मेरठ, पहिले 4.5 तास लागायचे, आता 40 मिनिटात झालं. दिल्ली ते हरिद्वार डेहराडून 9 तास लागायचे, आता 2 तासात. दिल्ली ते मुंबई 28 तास लागायचे, आता 12 तासात. एवढंच नाही तर दिल्ली ते अमृतसर याला 9-10 तास लागायचे, आता 4 तासात. दिल्ली ते कटरा 6 तासात, दिल्ली ते श्रीनगर 8 तासात. आणि श्रीनगरपासून एक झेडमोर टनेल आहे, ती पण बनवली आहे. आणि नंतर एक कारगिलची टनेल आहे, कारगिलच्या खाली, ती आशियातली सगळ्यात मोठी आहे. त्याचंही काम जोरात सुरू आहे, ती पुढच्या वर्षभरात पूर्ण होईल. आणि कारगिलवरून सरळ लद्दाख लेहपर्यंत रोड बांधला आहे. आणि लद्दाख लेहवरून 4 टनेल करणार आहे हिमाचल प्रदेशच्या मनालीपर्यंत. तिथे रोहतांग बायपास जे वरती जातो आपण, त्याला 3.5 तास लागायचे, आता 8 मिनिटात रस्ता झाला. 8 मिनिटात ती टनेल पूर्ण झाली आहे. आणि म्हणजे सिमल्यातून निघाले की तिकडनं कारगिलवरून श्रीनगरला, श्रीनगरवरून दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवेला, तिथून अमृतसरवरून दिल्ली, आणि दिल्लीवरून डायरेक्ट मुंबई. आणि मुंबईमध्ये सुरतच्या आधीच एक नवीन रस्ता आम्ही बांधतो आहे. त्यामुळे दक्षिणेत जाण्याकरता आता पुण्या मुंबईत जायची गरज नाही. सुरतवरून नाशिक, नाशिकवरून अहमदनगर, अहमदनगरवरून सोलापूर आणि सोलापूरवरून कर्नूल. आता त्या 2 पॅकेजचं भूमिपूजन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. आणि कर्नूलवरून चेन्नई, हैदराबाद, त्रिवेंद्रम, बेंगलोर सगळ्या दक्षिणेतला रस्ता होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उत्तर आणि दक्षिणचे रस्ते अगदी चांगले होतील. तसंच नांदेडपासून पुण्यापर्यंत जायला जसा रस्ता आहे, तसं परभणीपासून पुणे आणि मुंबई दोघांनाही समृद्धी महामार्गाला कसं जोडता येईल याकरता आजच योजना करायला मी सांगितली आहे. नक्कीच या बाबतीतली कामही पण आपण जरूर करू. गढी ते मानवत 500 कोटीचा रस्ता पूर्ण झाला आहे. परभणी शहरामध्ये विशेषतः काही कामं होती ती पण मंजूर झाली आहेत. अनेक कामं जी आहेत ती पूर्ण झालेली आहेत. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की या सगळ्यांमध्ये माझ्या लक्षात आलं इथे आल्यावर की कॉन्क्रीट करण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. जी कामं 972 कोटी रुपयाची 145 किलोमीटरची 4 कामं जी आहेत, जी NHPWD करतात आहेत, ती प्रगतीत आहेत. त्याच्यातल्या अडचणी आहेत पण त्या सोडवल्या आहेत. एक कोल्हा ते नसरतपूर, परभणी ते गंगाखेड, वाटूर ते 4 ठाणा, परळी ते गंगाखेड, हे 900 जवळपास 1000 कोटीचं 145.29 किलोमीटर आहे. ही सगळी कामं पुढल्या 6 महिन्यात पूर्ण होतील असा विश्वास मी तुम्हाला देतो. जिंतूर ते परभणी हे 90% काम झालेलं आहे, जवळपास 360 कोटी रुपयाचं. ते पण नक्कीच MSRDCचं तेही 6 महिन्यात पूर्ण होईल. परभणी जिल्ह्यामध्ये ज्या कामाच्या बाबतीमध्ये विशेष रूपाने महत्त्वाची कामं आहेत, जी मी नवीन कामाची घोषणा करणार आहे, त्यामध्ये 4 ठाणा ते जिंतूर या रस्त्याची सुधारणा करण्याकरता मी 250 कोटी रुपयाची मंजुरी देतो आहे. गंगाखेड ते लोहा 45 किलोमीटर याकरता 500 कोटी रुपयाच्या कामाची मंजुरी देतो आहे. इंजेगाव ते सोनपेठ हा 2 लेन पेव शोल्डर कॉन्क्रीट रोड 25.5 किलोमीटर याला 260 कोटी रुपयाची मंजुरी देतो आहे. इसत ते किनगाव 2 लेन, आता हे ब्लॅक टॉपिंग लिहिलं आहे, एकदा तपासून घ्या. हे जर व्हाईट टॉपिंग करता आलं तर बघा, कारण याच्यात टिकणार नाही. 27.7 किलोमीटर 125 कोटी रुपयाचं काम आहे, यालाही पण मी मंजुरी देतो आहे. हे रत्नाकर गुट्टे नागपूरलाही राहतात, त्यामुळे माझ्याकडे नेहमी येतात. आणि ते गोदावरीवरचा तो पूल त्यांनी मला 4-5दा पत्र दिलं. डिपार्टमेंट म्हणते पूल आहे पण तो जुना झाला, आता जाधव साहेबांनी पण सांगितलं. तर मी परभणी गंगाखेड गोदावरी नदीवरील ब्रिज करता 150 कोटी रुपयाची मंजुरी देतो आहे आणि हा पूल नक्की मंजूर होईल. त्याचबरोबर जो आरोबी आहे गंगाखेड लातूर
स्टेट हायवेचा, तिथं नॅशनल हायवेचा जंक्शन आहे. जाधव साहेबांनी, आमदार साहेबांनी सगळ्यांनी आत्ता आग्रह केला, तो ROB मी मंजूर केल्याची घोषणा करतो आहे. त्याचबरोबर CRFमध्ये खूप मधात पण मर्यादा आहे, त्यामुळे काही कामं मंजूर झालेली आहेत, त्याची लिस्ट मोठी आहे, काही कामं प्रगतीपथावर आहेत, पण ती पण मी नक्की त्याच्यात लक्ष घालीन. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परभणीच्या दुसऱ्या बायपासचं लँड ॲक्विशनच्या कामात मात्र जिल्हाधिकारी आहेत, तुम्ही याच्यात जरूर लक्ष घाला, त्याचा नक्की विचार करू. एक रत्नाकररावनी गंगाखेड बायपासची मागणी केलेली आहे, त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात समाविष्ट करण्यात येईल आणि ह्याचं काम करण्यात येईल अशी मी घोषणा करतो. परभणी बायपासच्या याच्यात गावामधली लांबी जी आहे ती डिग्रेड करण्या अगोदर हे गावातले जे रस्ते आहेत त्याची मागणी आत्ता माझ्याकडे पुन्हा, तुमचं काय नाव? प्रवीण, त्यांनी पुन्हा केली होती आणि सगळ्यांनीच सांगितली. याला 6 इंच व्हाईट टॉपिंग, सोलरचे चांगले लाईट, दोन्ही बाजूला फुटपाथ आणि ड्रेनेजची व्यवस्था, चांगल्या क्वालिटीचं काम हे परभणी शहरातलं बायपासच्या आल्यानंतर गावामधली जांबी जी आहे जिला आम्ही आता नॅशनल हायवेतून काढणार आहे, करण्याच्या आधी याचं 1 टाईम सेटलमेंट मी करून देईल असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. एक मला महत्त्वाची गोष्ट मी आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती केली की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. पाणी हाच कळीचा मुद्दा आहे. जर तुम्ही सिंचन वाढवलं तर या जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. जेवढी साखर कारखाने आहेत ती याकरता चालू आहे की पाणी आहे. आणि आजच मी लोकसत्तेत वाचलं की तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढं सिंचन आहे त्याचं फुल युटिलायझेशन होत नाही. जेवढी धरणं बांधली आहेत त्या पाण्याचं फुल युटिलायझेशन झालं पाहिजे. शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीवर आता सोलर पंपाची भारत सरकारची योजना आहे, ते सोलर पंप लावले पाहिजे. मी आत्ता माझ्याकडे 7-7 हॉर्स पॉवरचे 3 सोलर पंप लावले आणि इलेक्ट्रिकचे पंप आहे. त्यामुळे माझ्याकडचं सिंचन दिवसभर मी सोलरवरच्या पंपाचं पाणी घेतो आणि रात्री लागलं तर इलेक्ट्रिकचं पाणी घेतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सिंचन वाढवलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 पटीने वाढणार आहे. आज सकाळी कृषी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर यांना मी विनंती केली की अमेरिकेमध्ये एका एकरामध्ये 30 क्विंटल सोयाबीन होतं, ब्राझीलमध्ये 28 क्विंटल होतं, अर्जेंटिनामध्ये 29 क्विंटल होतो आणि माझ्याकडे यावर्षी 5 क्विंटल झाला. आता तुमच्याकडे परभणीत म्हणतात 8-10 क्विंटल इकडे होतो, पण ते हळूहळू कमी होत जाते. तर मी पंजाबराव कृषी विद्यापीठालाही सांगितलं, यांनाही विनंती करतो की आता GM सीडचा वाद मोठा आहे, पण तुम्ही असं संशोधन करा की आम्हाला कमीत कमी एकरी 20 क्विंटल सोयाबीन झाला पाहिजे. आपल्या देशामध्ये आपण 1.5 लाख कोटी रुपयाचं खाद्यतेल आयात करतो आणि आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून की शेतकरी आता अन्नदाता नाही, अन्नदाता तर आहेच, पण तो आता ऊर्जादाता झाला पाहिजे. मी एक योजना सुरू करणार आहे की आपल्या इथे पराठ्या, तुराट्या, नंतर कॉटन स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, बगास आणि राईस स्ट्रॉ, तनस याच्यापासून सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशन आणि CSR यांनी संशोधन करून मला प्रेझेंटेशन दिलं. त्यातून डांबर तयार होतं. म्हणजे आता शेतकरी म्हणून मला यावर्षी इतका गहू झाला, इतका तांदूळ झाला, इतका ऊस झाला आणि इतकं टन डांबर झालं. बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून बायोमास वाढवायचा. बांबू एका एकरामध्ये 4 लाख रुपयाचं उत्पन्न होऊ शकतं. भीमा बांबू, मी पाशा पटलेला त्यांनी आता त्याची नर्सरी काढली आहे. त्यामुळे बांबू आपण जर लावला आणि याच्यापासून बांबूपासून इथेनॉल तयार होते आसाममध्ये, आणि इथेनॉल हे अल्टरनेटिव्ह फ्युएल आहे.
इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो LNG, बायो CNG, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन. हायड्रोजन 3 प्रकारचा आहे. कोळशापासून तयार होतो तो ब्लॅक हायड्रोजन आहे, पेट्रोलियमपासून तयार होतो तो ब्राऊन हायड्रोजन आहे, आणि जो पाण्यापासून आणि बायोमासपासून तयार होतो किंवा ऑर्गॅनिक वेस्टपासून तयार होतो तो ग्रीन हायड्रोजन. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या विहिरीवर पाणी आहे, रूफटॉप सोलर लावायचं, गोडाऊन करायचं, कोल्ड स्टोरेज करायचं, आणि इलेक्ट्रोलायझर 1.25 कोटीचा आहे. आणि पाण्यातून हायड्रोजन ऑक्सिजन वेगळा केला तर हायड्रोजन निघेल, आणि हायड्रोजन निघाला की तिकडे बाजूला गॅस स्टेशन करायचं. येणाऱ्या काळात ट्रक, बसेस, स्कूटर, फॅक्टरी, फार्मास्युटिकल, केमिकल, स्टील, विमानं, रेल्वे हे सगळं हायड्रोजनवर चालणार आहे. हायड्रोजन हे फ्युचरिस्टिक फ्युएल आहे जगाचं, आणि भारताला ऊर्जा आयात करणारं नाही तर ऊर्जा निर्यात करणारा देश बनवायचा, आणि त्यामध्ये शेतकऱ्याला संपन्न करायचा. मी माझा ट्रॅक्टर CNGवर कन्व्हर्ट केला, मला 1 लाख रुपये वर्षाची बचत होते. येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी खूप बदलत आहे. मी नेहमी 2 गोष्टी सांगतो: इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस. We name it as knowledge, and conversion of knowledge into wealth is the future. म्हणजे ज्ञानाचं रूपांतर संपत्तीत करणं हे भविष्य आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो की नो वन इज वेस्ट, नो मटेरियल इज वेस्ट, नो पर्सन इज वेस्ट. इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट लीडरशिप, विजन ऑफ द अप्रोप्रिएट लीडरशिप. इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी that we can convert waste into wealth. मी नागपूर शहरामध्ये खासदार आहे तिथला. 7 वर्षापासून टॉयलेटचं पाणी विकतो महाराष्ट्र सरकारला, वीज निर्मिती करता, आणि आमच्या महानगरपालिकेला संडासचं पाणी विकून 300 कोटी रुपये मिळतात. त्यामुळे शेतीमध्ये देखील आता तंत्रज्ञान आणलं पाहिजे, आणि शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे, आणि ग्लोबल इकॉनॉमीमध्ये पॅटर्न शेतीचा डिमांड अँड सप्लायशी संबंधित आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशाची देशाला गरज आहे, काय एक्सपोर्ट होऊ शकतं ते केलं पाहिजे. या खूप साखर झाली आणि त्यामुळे कारखाने बंद पडले, भाव मिळाले नाही. आपण आता इथेनॉल आणलं. मी यावर्षी माझ्या साखर कारखान्यामध्ये पूर्ण इथेनॉलच तयार केलं, शुगर केन ज्यूस टू इथेनॉल. तेव्हा साखर कमी केली पाहिजे कारण ती सरप्लस आहे. येणाऱ्या काळामध्ये हा शेतकरी सुखी, समृद्ध, संपन्न झाला पाहिजे. आम्ही जालन्याला समुद्र आणला, आता ड्रायपोर्ट करतो आहे. मी पुढच्या महिन्यात उद्घाटनाला येणार आहे, आणि तिथून आता पूर्ण एक्सपोर्ट इम्पोर्ट होणार आहे. तुम्ही परभणीमध्ये इंडस्ट्रीयल क्लस्टर उघडा आणि या पोर्टचा ॲडव्हान्टेज घ्या. मला विश्वास आहे की हा मागासलेला जिल्हा नाही, हा एक समृद्ध, संपन्न आणि विकसनशील जिल्हा करण्याची ताकद या स्टेजवर बसलेल्या नेत्यांमध्ये आहे. आणि जनतेने जर समर्थन केलं तर या भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही, शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ स्मार्ट शहरं नाही तर स्मार्ट विलेजेस तयार होतील, आणि या देशामध्ये खऱ्या अर्थाने आपला देश आत्मनिर्भर भारत बनेल. हे प्रधानमंत्र्यांचं स्वप्न पूर्ण होईल. रस्त्याच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही काम करतो आहे. 2024 संपण्याच्या आधी जर्मनी नाही, आपले रस्ते अमेरिकेच्या बरोबरचे होतील असा मी तुम्हाला विश्वास देतो. या देशाचा विकास झाला पाहिजे, आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते करण्याची संधी आमच्यासारख्यांना मिळालेली आहे. आणि तुमचे आशीर्वाद ही आमची मोठी ताकद आहे, शक्ती आहे. त्यातून नक्कीच चांगलं काम करून या जिल्ह्याला प्रगतिशील, समृद्ध, संपन्न करण्यामध्ये जे सहयोग माझ्या विभागानं करता येईल तो करण्याचा मी जरूर प्रयत्न करील असा विश्वास देतो, आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय गडकरी साहेब.
आभार प्रदर्शनासाठी मी विनंती करेन वृषाली गाडेकर मॅडम आपणाला, अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम मंडळ औरंगाबाद. धन्यवाद मॅडम. परभणी जिल्ह्यातील अतिमहत्त्वाच्या या 3 प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी आपले सर्वांचेच आवडते सन्माननीय गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार आणि आमच्या रस्ते विभागाचे प्रेरणास्थान आज उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या उद्घाटन प्रसंगी कोनशिला अनावरण झालेले आहे त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. माननीय खासदार जाधव साहेब, लोकसभा सदस्य परभणी यांचे देखील आभार. बाजोरिया साहेब, विधान परिषद सदस्य राहुल पाटील साहेब, माननीय आमदार यांचे देखील आभार. परभणी शहरातला जो जुना राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचं 1 टाइम डेव्हलपमेंटमध्ये दुरुस्ती करून तो कॉन्क्रीटचा बनवून लाईट लावून चांगला करण्यात येईल.